श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ शेवटच्या क्षणी आयुष्य बदलून टाकतं. स्वामींवर विश्वास ठेवा. जर तुमचं आयुष्य पूर्ण अंधारात असेल, तर सगळे दरवाजे बंद झाले असतील, तर स्वामींवर विश्वास ठेवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी तुमचे दरवाजे उघडतात की नाही. अक्कलकोटपासून थोड्या अंतरावर एक लहानसं गाव होते. त्या गावात रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. सलग 3 वर्षे दुष्काळ, घरात अन्न नाही. 3 वर्षे दुष्काळ, घरात अन्न नाही. मुलगी आजारी, कर्ज वाढत चाललं होतं. रामू खूप संकटात होता. एक दिवस रामू पूर्णपणे तुटला होता. मग स्वामींचा चमत्कार. पण त्याच रात्री रामू म्हणाला, देवा, आता काहीच उरलं नाही. तो गावाबाहेर झाडाखाली बसून रडत होता. तेवढ्याच अजब आवाज आला. काय रे रामू, एवढा घाबरलास का? स्वामींचा संदेश होता त्याला. समोर पाहतो तर फाटके कपडे, डोळ्यात अपार तेज असलेले स्वामी समर्थ उभे होते. रामू थरथरत होता. स्वामी, मला वाचवा. स्वामी हसले आणि म्हणाले, मी कधीच सोडले नाही, पण माझ्या भक्ताला मी कधी सोडतो का माझ्या भक्ताला? स्वामी म्हणाले. स्वामी जमिनीवर काठी टेकवली आणि म्हणाले, उद्या सूर्योदयापूर्वी तुझे नशीब बदलेल. स्वामी म्हणाले, सकाळी उठतो तर शेतात पाणी भरलेलं, वाळलेली जमीन हिरवी झाली. मुलाचा ताप उतरला. रामू वेड्यासारखं धावत अक्कलकोटला गेला आणि स्वामी म्हणाले, विश्वास ठेवणार कधी हरत नाही. माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीच हरत नाही. उशीर होतो, पण अन्याय कधीच होत नाही. रामूच्या डोळ्यात आनंद अश्रू. आज तो गावात सर्वात सुखी माणूस होता. जर तुम्ही अडचणीत असाल, तर स्वामी समर्थाचं नाव घ्या. शेवटपर्यंत स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामींचा जप करा. तुम्हाला कोणतीच समस्या येणार नाही. जो स्वामी मार्गात चालतो तो त्याचं कल्याणच होतं, त्याचं चांगलंच होतं. सगळं संपलं होतं, पण स्वामी समर्थ आले. शेवटच्या क्षणी घडलेल्या स्वामी समर्थाचा एक चमत्कार होता. घडलेला स्वामींचा चमत्कार होता. स्वामींवर विश्वास ठेवा. हे ऐकल्यावर रामूच्या डोळ्यात पाणी आलं आणि रामू तिथेच शांत झाला. ही स्वामींची लीला आहे. ही कथा जर तुमच्या आयुष्यात नवीन दिशा देईल. स्वामी समर्थ कधीच भक्ताला सोडत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. जेव्हा आपलं सगळं संपतं, तेव्हा तिथे स्वामी समर्थ येतात. जर तुम्हाला हवे असेल तर स्वामींचे तुम्ही जप करा. स्वामींचे तुम्ही गुरुचरित्र पारायण करा. स्वामीचरित्र पारायण करा. हे स्वामी तुम्हाला नक्कीच तुमचे नशीब बदलेल. स्वामी मार्गात चालतो त्याचं नशीब बदलतं. माणूस शांत होतो. स्वामींवर विश्वास ठेवणारा कधीच हरत नाही. स्वामी त्याच्या पाठीशी कायमचेच राहता. सगळं संपलं होतं, पण स्वामी आहे. हाच रामूने विश्वास ठेवला होता. कधी कधी आयुष्यात असा क्षण येतो जिथं माणसाकडे रडायला बळ उरत नाही. सगळे मार्ग बंद झालेले असतात, पण देवाचं नाव घेताच मन थरथरत असतं. जर तुमचं आयुष्य आजच अस्वस्थ असेल, तर ही कथा शेवटपर्यंत ऐका. स्वामी आपल्याबरोबरच आहे. अक्कलकोटजवळ एक लहानसं गाव होते. त्या गावात रामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता. आई वडील गेलेले होते रामूचे. बायको आणि एक मुलगी. मुलीला ताप आलेला होता. एकमेव उपजीविका. पण नशीब 3 वर्षांनी इतका पाऊस आला. शेती त्याची चांगली झाली. घरात अन्न नव्हतं, घरात अन्न आलं. त्याचं कर्ज, स्वामींना सगळं त्याचं कर्ज मिटवलं. तर स्वामी समर्थाचा त्यांनी नुसतं फोटो पाहून न चुकता स्वामींना नमस्कार करायचा. तर हे त्याचं सगळं. एक दिवस त्याच्या मुलाला अचानक ताप आल्यामुळे तो डॉक्टरकडे त्याला
जो स्वामींवर विश्वास ठेवत